Problem 1. In figure, line RP parallel to line MS. RP आणि MS लाईन कशी आहे? पॅरलल आहे. अँड लाईन DK इज ट्रान्सव्हर्सल. लाईन DK ट्रान्सव्हर्सल. अँगल DHP 85. अँगल DHP 85 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ फॉलोइंग अँगल्स. आणि आपल्याला या 1, 2, 3, 4 अँगलचं मेजर फाइंड करायचं आहे. तर पहिले कशाचं फाइंड करायचं आहे? अँगल RHD. अँगल RHD. आता बघा, RHD आणि DHP स्ट्रेट लाईनमधले दोन अँगल आहे. याची वन साईड कॉमन आहे आणि इंटेरियर डिसजॉईंट आहे. तर RHD आणि DHP हे कोणते अँगल आहे? लिनियर पेअरचे अँगल आहे. लिनियर पेअरच्या अँगलची सम किती असते? 180. तर एक अँगल दिलेला आहे तर दुसरा अँगल आपल्याला काढता येईल. म्हणजे काय होईल? अँगल RHD प्लस अँगल DHP is equal to 180 degree. Angles in linear pair. आता आपल्याला DHP अँगल 85 डिग्री दिला आहे. DHP आणि RHD फाइंड करायचा आहे. अँगल RHD प्लस DHP कितीचा दिला आहे? 85 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग काय होईल? अँगल RHD इज इक्वल टू, आता RHDचं मेजर काढायचं आहे तर 85ला राईट साईडला न्यावं लागेल, राईट हँड साईडला. आणि 85 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल? चेंज. तर प्लस आहे तर काय होईल? मायनस. 180 डिग्री मायनस 85 डिग्री. मग अँगल RHD इज इक्वल टू काय होईल? 10 मायनस 5, 5 कॅरी 1, 9. 18 मायनस 9 किती होईल? 9. म्हणजे 95 डिग्री. तर फर्स्ट अँगलचं मेजर काढलं आपण. आता सेकंड काढायचं आहे PHG. आता RHD याचं अँगल आपण 95चा काढला आणि PHGचा अँगल आपल्याला काढायचा आहे. तर हे दोन्ही अँगल कसे आहे? व्हर्टिकली अपोजिट. आणि अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुअंट. मग RHD कितीचा आहे? 95चा आहे. तर PHG कितीचा होऊन जाईल? 95. म्हणून आता काय लिहू शकतो? अँगल RHD इज इक्वल टू अँगल PHG इज इक्वल टू 95. रिझन काय? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे थर्ड अँगल. कोणता? अँगल HGS. म्हणजे हा अँगल काढायचा आहे. तर आता बघा, RP आणि MS काय आहे? पॅरलल लाईन आहे. याची ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर DHP आणि HGS कोणते अँगल्स आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. आणि लाईन जर पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट असतात. म्हणजे DHP आणि HGS कितीचे होतील? 85 डिग्रीचे. म्हणजे काय लिहावं लागेल? अँगल DHP इज इक्वल टू अँगल HGS
HGS इज इक्वल टू 85. आणि आता आपल्याला याचं रिझन काय लिहावं लागेल? करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर आता आपल्याला कोणत्या अँगलचं मेजर काढायचं आहे? MGK. आता HGS आणि MGK व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. आणि आपण HGS कितीचा काढला? 85चा. तर MGK कितीचा होऊन जाईल? 85. म्हणजे HGS angle HGS is equal to angle HGS is equal to angle MGK is equal to 85. Reason काय? Vertically opposite angles 85 degree. Problem 2. In figure, line P parallel to line Q. Line P आणि line Q कशी आहे? Parallel आहे. And line L and line M are transversal. Line L आणि line M काय आहे? Transversal. Measure of some angles are shown. आता इथे एक अँगल 110 डिग्रीचा दिला आहे, एक अँगल 15 डिग्रीचा दिलेला आहे. हेन्स फाइंड द मेजर ऑफ अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी. अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डीचं मेजर आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. तर पहिले आपण अँगल एचं मेजर फाइंड करू. तर बघा, ही काय आहे? स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईनमध्ये हे दोन अँगल दिसत आहे, ए आणि 110. तर इथे वन साईड कॉमन आहे आणि इंटेरियर डिसजॉईंट आहे. तर हे काय आहे? ए आणि 110 अँगल्स इन लिनियर पेअर. तर याची सम किती होईल? 180 डिग्री. म्हणजे आपण काय लिहू शकतो? अँगल ए प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 180. कारण की स्ट्रेट लाईनमध्ये हे दोन अँगल आहे. हे कोणते अँगल आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर्स. तर आता आपल्याला अँगल एचं मेजर काढायचं आहे. तर 110ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि राईट हँड साईडला नेलं तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110 डिग्री. मग याचं सबस्ट्रॅक्शन काय होईल? अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 110 किती होऊन जाईल? 70 डिग्री. आता अँगल ए आपल्याला कितीचा मिळाला? 70. आता आपण अँगल बी फाइंड करू. आता अँगल बी फाइंड करण्यासाठी आपल्याला बघा, लाईन पी आणि क्यू कशी आहे? पॅरलल आहे. आणि ही काय आहे? ट्रान्सव्हर्सल. तर इथे बघा, पी आणि क्यू पॅरलल आहे आणि लाईन एल ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा ए जो अँगल आहे हा, आणि इथे मी अँगल एक्स घेऊन घेतो. तर अँगल ए आणि एक्स हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. हे कसे आहे? करस्पॉन्डिंग. आणि लाईन जर पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे होईल? कॉन्ग्रुअंट. तर अँगल ए आणि एक्स काय होऊन जाईल? कॉन्ग्रुअंट होईल. एचं माप आपण 70चं काढलं आहे, तर एक्सचं माप कितीचं होऊन जाईल? 70चं होऊन जाईल. आणि एक्स आणि बी कसे आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. तर एक्स 70 झालं तर अँगल बी कितीचा होऊन जाईल? 70चा होऊन जाईल. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले काय लिहावं लागेल?
line P parallel to line Q and line L is transversal. Line P parallel to line Q and line L is transversal. Line L is transversal. ठीक आहे. तर आता अँगल ए आणि एक्स पॅरलल लाईन आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे. अँगल ए आणि एक्स कोणते अँगल झाले? करस्पॉन्डिंग. तर अँगल ए इज इक्वल टू अँगल एक्स, म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल एक्स आणि ए आपण 70चा काढला, तर अँगल ए इज इक्वल टू अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. रिझन काय? करस्पॉन्डिंग अँगल. अँगल्स. आता एक्स आपल्याला 70चा मिळाला, तर एक्स आणि बी काय आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. तर एक्स 70 तर बी कितीचा होऊन जाईल? 70 डिग्री. म्हणजे अँगल एक्स इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. का बरं? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तर त्याच्यानंतर आपल्याला अँगल्स सी काढायचा आहे. तर आता बघा, पी आणि क्यू कशी आहे? पॅरलल लाईन्स आहे. लाईन पी आणि लाईन क्यू पॅरलल आहे आणि ट्रान्सव्हर्सल एम घेतली. तर सी अँगल सी आणि अँगल 115 हे कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. तर अँगल सी कितीचा होऊन जाईल? 115. तर लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू अँड एम इज ट्रान्सव्हर्सल. लाईन पी parallel to line Q and line M is transversal. आता बघा, लाईन पी आणि क्यू पॅरलल लाईन आहे आणि लाईन एम काय आहे? ट्रान्सव्हर्सल. तर सी आणि 115 हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल. तर अँगल सी इज आणि लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. तर म्हणजे अँगल सी इज इक्वल टू 115. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री. रिझन? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि आता आपल्याला अँगल डी फाइंड करायचा आहे. तर अँगल डीसाठी ही काय आहे? स्ट्रेट लाईन आहे आणि याच्यामध्ये दोन अँगल्स आहे, एक 115चा आणि एक डी. तर या अँगलमध्ये वन साईड कशी आहे? कॉमन आहे. इंटेरियर डिसजॉईंट आहे. तर हे जे स्ट्रेट लाईनमधले दोन अँगल्स आहे, तर आपण काय म्हणतो? अँगल्स इन लिनियर पेअर. आणि लिनियर पेअरच्या अँगलची सम किती असते? 180. म्हणजे आपण काय लिहू शकतो? अँगल डी प्लस अँगल 115 इज इक्वल टू 180. अँगल डी प्लस अँगल 115 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं? कारण की हे दोन्ही अँगल जे आहे लिनियर पेअरचे आहे. म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर. त्याच्यानंतर आता अँगल डीचं मेजर काढायचं आहे. तर 115ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि 115 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल? अँगल डी इज इक्वल टू
180 डिग्री मायनस 115 डिग्री. आता याचं सबस्ट्रॅक्शन किती होईल? अँगल डी इज इक्वल टू 10 मायनस 5 कॅरी 1 म्हणजे इथे 2 येईल. तर 8 मायनस 2 म्हणजे 6 आणि 1 मायनस 1 0 म्हणजे 65 डिग्री. प्रॉब्लेम 3. इन फिगर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. लाईन एल आणि लाईन एम आपल्याला पॅरलल दिलेली आहे. अँड लाईन एन पॅरलल टू लाईन पी. लाईन एन आणि लाईन पी पण आपल्याला पॅरलल दिलेली आहे. आणि काय म्हटलं आहे? फाइंड अँगल ए, अँगल बी, अँगल सी फ्रॉम द गिवन मेजर ऑफ ॲन अँगल. तर आपल्याला अँगल ए, अँगल बी, अँगल सीचे मेजर काढायचे आहे. आणि इथे एक अँगल 45 डिग्रीचा दिलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? तर पहिले आपण ए अँगलचं मेजर काढण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी आपल्याला बघा लाईन एल आणि लाईन एम काय आहे? पॅरलल आहे. याची पी काय आहे? ट्रान्सव्हर्सल. आता 45 आणि इथला अँगल जो आहे याला नाव नाही दिलेलं आहे. आपण याला नाव देऊ एक्स. याला जर आपण एक्स नाव दिलं तर एल आणि एम काय झाल्या? पॅरलल लाईन. आणि पी याची काय होईल? ट्रान्सव्हर्सल. आता एक्स आणि 45 हे कोणते अँगल होतील? करस्पॉन्डिंग अँगल. आणि लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कितीचे होतील? कॉन्ग्रुअंट होतील. लाईन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल दिसत आहे तर आपल्याला हे जे करस्पॉन्डिंग अँगल दिसत आहे, लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. म्हणजे आपल्याला हा अँगल कितीचा मिळेल? 45. आणि मग आपल्याला ए अँगलचं मेजर काढता येईल. तर पहिले एवढं लिहून घेऊ. काय लिहू? लाईन एल पॅरलल टू लाईन एम. लाईन एल पॅरलल टू लाईन एम and line P is transversal. Line P is transversal. ठीक आहे. तर अँगल एक्स आणि 45 काय होत आहे? करस्पॉन्डिंग अँगल. आणि लाईन पॅरलल आहे तर करस्पॉन्डिंग अँगल कसे होईल? कॉन्ग्रुअंट. म्हणजे अँगल एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. का बरं? करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर आता बघा ही स्ट्रेट लाईन आहे आणि स्ट्रेट लाईनमध्ये ए आणि एक्स हे आपल्याला दोन अँगल दिसत आहे. तर आता या स्ट्रेट लाईनमध्ये ही जी आहे ही काय आहे? दोन्ही अँगलची कॉमन साईड आणि याचे इंटेरियर कसे आहे? डिसजॉईंट. तर मग हे काय झाले? लिनियर पेअरचे अँगल. आणि लिनियर पेअरच्या अँगलची सम किती असते? 180. तर याच्यावरून आपल्याला एक्सचं मेजर 45 माहिती आहे तर एचं मेजर काढता येईल. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल? अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. काय लिहावं लागेल? अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं? अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर. आता अँगल एचं मेजर फाइंड करायचं आहे आणि एक्सचं मेजर आपण किती काढलं? 45 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला एचं मेजर फाइंड करायचं आहे तर 45ला राईट हँड साईडला द्यावं लागेल. आणि 45 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री प्लस आहे तर साईन चेंज होईल मायनस 45 डिग्री. आता याचं आपल्याला काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. तर अँगल ए इज इक्वल टू
10 मायनस 5 किती होऊन जाईल? 5 कॅरी 1 5. 8 मायनस 5 किती होऊन जाईल? 3 आणि हा 1 म्हणजे 135 डिग्री. अँगल ए कितीचा झाला? 135 डिग्री. आता ए काढून झाल्यानंतर इथे बघा ए आणि बी कशी आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. आपण ए कितीचा काढला? 135. तर बी कितीचा होऊन जाईल? 135. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री. म्हणजे बी कितीचा होईल? 135चा. रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि आता आपल्याला मेजर काढायचा आहे अँगल सी. आता बघा लाईन एन आणि लाईन पी कशा आहे? पॅरलल आहे आणि त्याची ट्रान्सव्हर्सल जर आपण एम घेतली तर बी आणि सी कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि लाईन जर पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे राहील? कॉन्ग्रुअंट. तर आपण बीचा अँगल कितीचा काढला आहे? 135चा. म्हणजे सीचा काय होईल? अँगल सी किती होऊन जाईल? 135 डिग्री. तर त्याच्यासाठी काय लिहावं लागेल? लाईन एन पॅरलल टू लाईन पी आणि लाईन एम इज ट्रान्सव्हर्सल. लाईन एन पॅरलल टू लाईन पी. लाईन एन पॅरलल टू लाईन पी and line M is transversal. ठीक आहे. आता लाईन एन आणि पी पॅरलल आहे आणि एम याची ट्रान्सव्हर्सल आहे. तर सी आणि बी हे कोणते अँगल झाले? करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? लाईन जर पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुअंट असतात. म्हणजे अँगल सी इक्वल टू अँगल बी. म्हणजे काय लिहिल्या जाईल? अँगल सी इज इक्वल टू अँगल बी आणि बीचं मेजर किती आहे? 135 डिग्री. म्हणजे अँगल सीचं मेजर किती झालं? 135 डिग्री. आणि रिझन काय? करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स. प्रॉब्लेम 4. इन फिगर साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलल. तर आपल्याला पी क्यू आर आणि एक्स वाय झेड अँगल दिलेले आहे आणि यांच्या साईड पॅरलल आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे साईड पी क्यू पॅरलल टू साईड एक्स वाय आणि साईड वाय झेड पॅरलल टू साईड क्यू आर. आणि प्रूव्ह दॅट अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुअंट टू एक्स वाय झेड. तर अँगल पी क्यू आर आणि एक्स वाय झेड आपल्याला कॉन्ग्रुअंट दाखवायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल याच्यात? तर आपल्याला पहिले ही जी एक्स वाय साईड आहे याला प्रोड्यूस करावं लागेल आणि ती जी साईड आहे ती साईड क्यू आरला आपण ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणून. ठीक आहे. आणि आता जर बघा इथे तर लाईन वाय झेड आणि लाईन क्यू आर कशा आहे? पॅरलल. आणि एक्स वाय याची जर ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर हा आणि हा हे वरचे अँगल आहे. याला आपण काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल लाईन जर पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. तसंच ही साईड पी क्यू आणि साईड एक्स वाय या कशा आहे? पॅरलल आहे. आणि ची ट्रान्सव्हर्सल जर आपण क्यू आर घेतली तर अँगल क्यू आणि अँगल हा वाय ए आर हे कसे होतील? करस्पॉन्डिंग अँगल. आणि हे कसे होऊन जातील? कॉन्ग्रुअंट. कारण की लाईन पॅरलल आहे तर अँगल कसे होऊन जाईल? कॉन्ग्रुअंट. आता
हा अँगल क्यू सोबत पी क्यू आर सोबत कॉन्ग्रुअंट आहे आणि हा अँगल एक्स वाय झेड सोबत अँगल कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे पी क्यू आर आणि एक्स वाय झेड काय होऊन जाईल, कॉन्ग्रुअंट. तर आपण सगळ्यात पहिले काय केलं, साईड एक्स वायला काय केलं, प्रोड्यूस केलं. ती साईड क्यू आरला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाली. तर सगळ्यात पहिले आपण काय लिहून घेऊ, लाईन वाय झेड पॅरलल टू लाईन क्यू आर. लाईन वाय झेड पॅरलल टू लाईन क्यू आर and line xy is transversal. Line xy is transversal. आता एक्स वाय झेड आणि एक्स ए आर हे कोणते अँगल होऊन जाईल, करस्पॉन्डिंग अँगल. आणि लाईन पॅरलल आहे तर करस्पॉन्डिंग अँगल कसे होईल, कॉन्ग्रुअंट. म्हणजे आता आपण काय लिहू शकतो, अँगल एक्स वाय झेड कॉन्ग्रुअंट टू अँगल एक्स ए आर. याला नंबर 1 देऊन देऊ. रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता ही लाईन घेऊ, लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन एक्स वाय आणि क्यू आर याची काय होऊन जाईल, ट्रान्सव्हर्सल. तर इथे पॅरलल लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल. तर आता अँगल क्यू आणि हा अँगल ए हे काय होऊन जातील, करस्पॉन्डिंग अँगल. आणि लाईन पॅरलल आहे तर करस्पॉन्डिंग अँगल कसे होऊन जाईल, कॉन्ग्रुअंट. तर आता काय लिहावं लागेल, लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन एक्स वाय, लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन एक्स वाय, लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन एक्स वाय आणि लाईन क्यू आर इज ए ट्रान्सव्हर्सल and line QR is a transversal, is transversal. तर आता पी क्यू आणि एक्स वाय पॅरलल आहे आणि क्यू आर याची ट्रान्सव्हर्सल आहे. तर अँगल पी क्यू आर आणि अँगल एक्स ए आर हे कोणते अँगल होतील, करस्पॉन्डिंग अँगल. आणि लाईन पॅरलल आहे तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुअंट. तर अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुअंट टू अँगल एक्स ए आर. अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुअंट टू अँगल एक्स ए आर. याला नंबर 2 करस्पॉन्डिंग अँगल. अँगल्स. तर पी क्यू आर आणि एक्स ए आर हे 2 करस्पॉन्डिंग अँगल्स आहे आणि लाईन पॅरलल आहे तर हे कॉन्ग्रुअंट झाले. तर आता फ्रॉम 1 and 2 आता बघा, अँगल एक्स ए आर हा एक्स वाय झेड सोबत कॉन्ग्रुअंट आहे आणि अँगल एक्स ए आर हा पी क्यू आर सोबत पण कॉन्ग्रुअंट आहे. तर फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकतो आपण, अँगल एक्स वाय झेड आणि पी क्यू आर काय होईल, कॉन्ग्रुअंट होऊन जाईल. मग आता आपण लिहू शकतो फ्रॉम 1 and 2. आता अँगल एक्स ए आर सोबत एक्स वाय झेड कॉन्ग्रुअंट आहे आणि एक्स ए आर सोबत पी क्यू आर कॉन्ग्रुअंट आहे. म्हणून अँगल एक्स वाय झेड आणि पी क्यू आर काय होऊन जाईल, कॉन्ग्रुअंट. म्हणजे अँगल एक्स वाय झेड कॉन्ग्रुअंट टू अँगल पी क्यू आर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. प्रॉब्लेम 5. इन फिगर लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी
आपल्याला लाईन ए बी आणि सी डी पॅरलल दिलेली आहे अँड लाईन पी क्यू इज अ ट्रान्सव्हर्सल आणि लाईन पी क्यू काय आहे ट्रान्सव्हर्सल. मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इज गिव्हन आणि एक अँगल आपल्याला 105 डिग्रीचा दिलेला आहे. हेन्स फाइंड द मेजर ऑफ फॉलोइंग अँगल्स. तर आपल्याला 1 2 3 4 अँगलचं मेजर फाइंड करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला कोणता अँगल फाइंड करायचा आहे अँगल ए आर टी. अँगल ए आर टी. आता ए आर टी आणि अँगल बी आर टी. आता बघा ही ए बी काय आहे स्ट्रेट लाईन आहे आणि स्ट्रेट लाईनमध्ये हे दोन अँगल आहे. याची वन साईड कॉमन आहे इंटेरियर डिसजॉईंट आहे. तर हे दोन अँगल जे आहे हे लिनियर पेअरचे अँगल आहे आणि लिनियर पेअरचे जे अँगल्स असतात त्याची सम किती असते 180. तर याच्यातला एक अँगल आपल्याला 105 डिग्रीचा माहिती आहे तर सेकंड अँगल फाइंड करता येईल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल अँगल ए आर टी प्लस अँगल बी आर टी इज इक्वल टू 180 घ्यावं लागेल कारण की हे लिनियर पेअरचे अँगल आहे. अँगल ए आर टी अँगल ए आर टी प्लस अँगल बी आर टी इज इक्वल टू 180 डिग्री. Angles in linear pair. Angles in linear pairs. आता याच्यातला आपल्याला ए आर टी अँगलचं मेजर काढायचं आहे आणि बी आर टीचं 105 डिग्री दिली आहे. अँगल ए आर टी आपल्याला फाइंड करायचा आहे. अँगल बी आर टी 105 डिग्री दिलेला आहे इज इक्वल टू 180. तर अँगल ए आर टी. आता आपल्याला 105ला कोणत्या साईडला न्यावं लागेल राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. तर प्लस आहे तर मायनस होईल. तर इज इक्वल टू काय होईल 180 डिग्री मायनस 105 डिग्री. म्हणजेच आता अँगल ए आर टी इज इक्वल टू काय होईल 10 मायनस 5 किती होऊन जाईल 5 कॅरी 1 8 मायनस 1 7 म्हणजे 75 डिग्री. 1 मायनस 1 0 होईल. तर 180 डिग्री मायनस 105 किती होऊन जाईल 75 डिग्री. म्हणजे अँगल ए आर टी इज इक्वल टू 75 डिग्री. आता याच्यानंतर आपल्याला कोणता काढायचा आहे सी क्यू टी अँगल सी टी क्यू अँगल सी टी क्यू. आता आपण अँगल ए आर टी याचं मेजर किती काढलं 75 आणि आता आपल्याला काढायचा आहे अँगल सी टी क्यू. आता आपल्याला ए बी आणि सी डी काय दिले आहे पॅरलल लाईन दिल्या आहे याची ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे. तर ए आर टी आणि सी टी क्यू हे कोणते अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि लाईन जर पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात कॉन्ग्रुअंट. म्हणजे ए आर टी आणि सी टी क्यू कसे होतील कॉन्ग्रुअंट होतील आणि ए आर टीचं मेजर 75 आहे तर सी टी क्यूचं पण मेजर 75 होईल. म्हणजे आपण कसं लिहू शकतो पहिले लिहून घेऊ लाईन ए बी आणि सी डी पॅरलल आहे आणि हे गिव्हनच आहे तर आपण सरळ लिहून घेऊ अँगल ए आर टी कॉन्ग्रुअंट टू अँगल सी टी क्यू. अँगल ए आर टी इज इक्वल टू अँगल सी टी क्यू इज इक्वल टू 75. ए आर टी 75 आहे तर अँगल ए आर टी इज इक्वल टू अँगल सी टी क्यू इज इक्वल टू 75. ए आर टी आणि सी टी क्यू कोणते अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि या लाईन पॅरलल आहे आणि ही करस्पॉन्डिंग अँगल आहे. तर लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात कॉन्ग्रुअंट.
तर हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स. पॉन्डिंग अँगल्स. आता त्याच्यानंतर आपल्याला अँगल काढायचा आहे DTQ. DTQ. आता बघा CTQ आणि DTQ स्ट्रेट लाईनमध्ये आहे आणि याची वन साईड कॉमन आहे, इंटेरियर डिसजॉईंट आहे. म्हणजे हे कोणते अँगल झाले? लिनियर पेअरचे अँगल. आणि लिनियर पेअरच्या अँगलची सम किती असते? 180 डिग्री असते. यांनी पण काढू शकतो किंवा या दोन लाईन बघा AB आणि CD कशी झाली? पॅरलल झाली. याची ही काय आहे? ट्रान्सव्हर्सल. तर BRT आणि DTQ, BRT आणि DTQ हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि लाईन पॅरलल आहे तर करस्पॉन्डिंग अँगल कसे होतील? कॉन्ग्रुअंट. म्हणजे आपण काय लिहू शकतो? अँगल DTQ इज इक्वल टू 105. अँगल DTQ कॉन्ग्रुअंट टू अँगल BRT. तर काय लिहू? अँगल BRT, अँगल BRT इज इक्वल टू अँगल BRT इज इक्वल टू DTQ, अँगल DTQ इज इक्वल टू 105 डिग्री. तर पॅरलल लाईन आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर BRT आणि DTQ काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल कसे होतील? कॉन्ग्रुअंट. कारण की लाईन पॅरलल आहे तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुअंट होईल. तर इथे पण कारण काय लिहावं लागेल? करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे अँगल PRB. PRB. आता बघा ही स्ट्रेट लाईन आणि इथे दोन अँगल आहे. एक आहे PRB आणि एक आहे TRB. तर हे स्ट्रेट लाईनमधले जे दोन अँगल आहे याची वन साईड कॉमन आहे, इंटेरियर डिसजॉईंट आहे. म्हणजे PRB आणि TRB काय आहे? स्ट्रेट लाईनचे अँगल आहे. तर याला आपण काय म्हणतो? अँगल इन लिनियर पेअर. आणि लिनियर पेअरच्या अँगलची सम किती असते? 180. तर याच्यातला वन अँगल गिवन आहे तर सेकंड अँगल आपण फाइंड करू शकतो. म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला? अँगल PRB प्लस TRB. अँगल PRB, अँगल PRB प्लस अँगल TRB इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर. आता बघा PRB आणि अँगल BRT किंवा TRB. तर PRB आपल्याला फाइंड करायचा आहे आणि TRB कितीचा आहे? 105चा. तर PRB आपल्याला अँगल PRB आपल्याला फाइंड करायचा आहे आणि TRB आपल्याला कितीचा दिला आहे? 105 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आणि आता काय होईल? अँगल PRB इज इक्वल टू, आता 105ला आपल्याला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि राईट हँड साईडला लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल? 180 डिग्री मायनस 105 डिग्री. आणि आता आपल्याला याचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. तर अँगल PRB इज इक्वल टू 180मधनं 105 सबस्ट्रॅक्ट केले तर किती येऊन जाईल? 75 डिग्री.